कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव संत नामदेवांना आज सद्गुरू भेटलेले होते. त्याच्यामुळे त्यांच्या अंतरंगामध्ये आणि बहिरंगामध्ये बदल झालेला होता. ईश्वरा हा सर्व प्राणीमात्रांच्या मध्ये आहे, तो सर्व प्राणीमात्रांमध्ये व्यापून राहिलेला आहे याची प्रचिती त्यांना आलेली होती. त्याच्यामुळेच अगदी एखादा श्वान, एखादा पुत्र सुद्धा पोळी कोरडी खाऊ नये म्हणून त्याच्यासाठी तुपाची वाटी घेऊन पळणारे नामदेव ही ईश्वराचं सर्वभूती असणारं परमेश्वराचं साक्षीत्व ही त्या मधून आपल्याला दिसून आलं. भगवंताची प्रचिती ही सद्गुरूशिवाय होऊ शकत नाही. ही ईश्वर अनुभूती त्यांना आज मिळालेली होती आणि ज्ञानदेवांनी पांडुरंगाच्या समोर गुरुरायांच्या म्हणण्यानुसार तीर्थयात्रेचं प्रयोजन केलेलं होतं. त्या तीर्थयात्रेमध्ये आपण जावं, परंतु आपल्या या वारकरी संप्रदायाची धुरा त्याच्या खांद्यावर द्यावी. त्यांना जर सोबत घेऊन आपण गेलो तर तीर्थयात्रा ती सफळ होईल या अपेक्षेनं भगवंताकडं आणि गुरुरायांच्याकडं नामदेवांची मागणी केली आणि नामदेवानं सुद्धा होकार दिला. इथपर्यंत आपण काल आलेलो होतो. आता मात्र आज उद्या दोन भागामध्ये आपण तीर्थयात्रा आणि नामदेवांचा पुढचा भाग आपण पाहत असताना एक लक्षात ठेवा, गत वर्षी आपण माऊलींचं जे चरित्र पाहिलेलं आहे त्याच्यामधला काही भाग जो आहे तो सोडून जो प्रत्यक्ष नामदेवांच्या जीवनामध्ये आहे तो प्रत्यक्ष भाग आपण पाहत गेलो तर आपल्याला थोडस चरित्र आणखीन थोडं कळेल. त्या पद्धतीनं आपण बघितलं तर ध्यानात येईल की नामदेवांचं सतत कीर्तन ऐकण्यासाठी लोक आसुसलेले असायचे. अरणबेंडी या ठिकाणी ज्ञानोबा माऊली आणि नामदेव तीर्थयात्रेसाठी जाताना पोहोचले. आता मात्र एक ठरलेलं असायचं की नामदेवांचं कीर्तन आणि ज्ञानदेवांचं प्रवचन एवढा भाग असा चाललेला असायचा. लोक मंत्रमुग्ध व्हायचे. सोबत तीर्थयात्रेसाठी जाणारी मंडळी होती, तीर्थयात्रेला जात होती, सोबत चालत होती, त्यांच्यासोबत सुहृदय चाललेलं होतं. जाता येता नेहमी सतत पाऊल टाकत असताना सुद्धा भगवंताचं नामस्मरण घ्यावं किंवा सांप्रदायिक भजन म्हणावं याच्या पलीकडं त्यांचं काही चाललेलं नव्हतं. हे सांप्रदायिकत्व जे आहे ते अखंड महाराष्ट्र अनुभवत होता. अरणबेंडी या ठिकाणी जाऊन सावत्याच्या माळ्यामध्ये त्यांनी उत्तम प्रकारे कीर्तन साधना केली. पुढे उठले, पुढे गेले, तेरडोकीला गेले, तेरडोकीतून पुढे झाले, असा मजल दर मजल करत हे सर्व संत मंडळी चाललेले होते. आणि जात असताना अगदी परभणी जिल्हा चालू झाला आणि परभणी जिल्हा चालू झाल्यानंतर थोडीशी वाट वाकडी केली तर आपल्याला त्या ठिकाणी जाता येईल आणि आपल्या गुरुरायांचं दर्शन घेता येईल असं नामदेवांनी ज्ञानोबांच्या जवळ सांगितलं की माऊली आपण थोडीशी वाट वाकडी करू आणि औंढ्या नागनाथाला जाऊ. त्या ठिकाणी माझे गुरुराय आहेत, त्या ठिकाणी आपण गेलो तर हो ठीक आहे, काय हरकत नाही. माऊलींनी होकार दिला आणि ही सर्व संत मंडळी पुन्हा औंढ्या नागनाथाच्या दिशेनं वळले. आता खऱ्या अर्थानं औंढ्या नागनाथाला ज्यावेळेला चाललेले होते त्यावेळेला महाशिवरात्री पुढे आलेली होती आणि योगायोग तूच साधायचा होता. किंबहुना त्या योगायोगासाठीच थोडीशी चालण्याची क्षमता वाढवली आणि बरोबर महाशिवरात्रीचा दिवस आणि त्या महाशिवरात्रीच्या दिवशी औंढ्या नागनाथाच्या ठिकाणी ही सर्व संत मंडळींची दिंडी तिथं पोहोचली. आता ज्या वेळेला तिथं दिंडी पोहोचली त्यावेळेला विसोबा केचरांचं दर्शन घेतलं, ज्ञानोबांनी दर्शन घेतलं, ज्ञानोबांचं विसोबाने दर्शन घेतलं. कारण विश्वजनिता विश्वंभर असणारा परमेश्वर सुद्धा सर्व साक्षीनं सर्वांच्या हृदयामध्ये असू शकतो हे माऊलींच्यामुळं विसोबा खेचराला कळलेलं होतं. आणि एका सगुण भगवत भक्ताचं गुरुपण प्राप्त होण्यासाठी तीच उर्मी मिळालेली होती. त्याच्यामुळं दोघांनी आलिंगन दिलं आणि विसोबा खेचर यांनी एक विनंती केली की आज मला माझ्या शिष्याचं कीर्तन ऐकावं अशी इच्छा आहे. लक्षात घ्या, हा प्रसंग फार महत्वाचा आहे. त्या चरित्रामध्ये महिपती बुवा ताराबादकर असतील किंवा पुढचे अनेक चरित्रकार आहेत, त्या चरित्रकाराने लिहिलेलं आहे की शिष्याचं कीर्तन ऐकण्याची इच्छा गुरुला व्हावी, त्याच्यासारखं महत्व काही नाही जगात. आज ही परंपरा चालू आहे वारकरी संप्रदायामध्ये, पण गुरु शिष्य परंपरेनं न शिकलेले काही लोक आहेत, स्वयंभू गुरु झालेले काही लोक आहेत, स्वयंभू कीर्तनकार. कोणी कीर्तनकार सांगितलं चला आपल्याला येते ना गायला करायचं कीर्तन, आपल्याला थोडंसं बोलता येते ना म्हणजे आपण आजच्या वर्षी स्टेज डेअरिंग आहे ना चला
आपण कीर्तन केलं तर चालते, लोक ऐकतात. अशा पद्धतीने ज्या वेळेला या संप्रदायामध्ये लोक यायला लागले त्यावेळेला लक्षात येतं तुमच्या की ही परंपरा कुठेतरी खंडित होते का काय. कारण गुरूंच्या पुढ्यामध्ये जितकं आपण प्रवचन किंवा कीर्तन करू, साधना करू, त्याच्यामध्ये त्या गुरुही असे असावे की हे तुझं चुकलंय, हे असं करायला पाहिजे, ही मांडणी अशी पाहिजे. याला शास्त्र प्रक्रिया असं म्हणतात. तळाशीकर महाराजांच्या आश्रमामध्ये लवाटे गुरुजी किंवा तुकाराम चव्हाण अनिल नाळकर 1956 होते. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी तुकाराम चव्हाणांचं ज्या वेळेला कीर्तन चालू झालं त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, कीर्तन तुकाराम आज तू कीर्तन केलं पाहिजेस, मी ऐकतो. आणि ज्या वेळेला कीर्तन ऐकलं त्यावेळेला सांगितलं हा काय हरकत नाही. त्याच पद्धतीनं आळंदी या ठिकाणी साधक आश्रमामध्ये दादा महाराज साखरेंनी तळासकर महाराजांचं कीर्तन ऐकलं आणि त्यानंतर त्यांना तिथून सोडलं. ही परंपरा किती मोठी आहे आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की गुरूंच्या समोर कीर्तन होणं ही गुरूंची इच्छा असली पाहिजे आणि आपला शिष्य मोठा व्हावा ही गुरूंची इच्छा आहे. कारण याचा अर्थ आपल्याला सांगतो, गुरु हा स्वतःच्या गुरुत्वानं मोठा होत नसतो, तो शिष्यामुळे मोठा होत असतो. हे समीकरण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपली तत्परता शिकण्यामध्ये आणि शिकवण्यामध्ये, अध्ययन आणि अध्यापनामध्ये घडत नाही. आज विसोबा खेचरांनी सर्वांच्या समोर एक मागणं मांडले की मला माझ्या शिष्याचं कीर्तन ऐकायचं. काही हरकत नाही, करू कीर्तन. नामदेवाने होकार दिला. आता कीर्तन चालू झालं, कारण पूर्वीच्या काळी असा काही वेळ नव्हती 7 ते 8 प्रवचन करायचं, 9 ते 11 कीर्तन करायचं, 11ला बंद व्हायला पाहिजे, नाहीतर 2-3 वेळा चौकदारांना पाया पडायचं. असला काय असली परंपरा किंवा असली पद्धत काही पूर्वीच्या काळी नव्हती. तो काळी भारावलेला होता आणि सांगणारी तेवढे होते. म्हणजे कीर्तन या शब्दाचा आता लोक वापर वेगळ्या अर्थाने करतात, ध्यानात घ्या. पण त्यावेळेला कीर्तनाचे आणि नटनाचे नाहीशी व्यवसाय प्रायश्चित्ताचे या पद्धतीनं होतं की ऐकतच बसावं, स्वयंभू स्वयंस्फूर्तीनं ऐकिवात येणारं, पुढे येणारं आणि दररोज वेगळं ऐकायला मिळणारं असं कीर्तन असायचं. आणि या कीर्तनातून लोक मंत्रमुग्ध व्हायचे. नामदेवाचं कीर्तन उभा राहिलं ऐकायला ज्ञानोबा माऊली आहेत आणि साथीला अनेक जण मंडळी उभा राहिलेली आहेत. विसोबा खेचर ऐकत आहेत. कीर्तनामध्ये त्यांनी शिव शंभू हरिहर यांचा भेद नाही, ते अभेदत्व आहे. देवामध्ये भेद पाहणं हे अमंगळाचं लक्षण आहे, हे वाईटाचं लक्षण आहे. देवामध्ये माणसामध्ये भेद बघू नये अशा पद्धतीनं नामदेवाने कीर्तन सुरुवात केली आणि हा म्हणतात कीर्तन रंगात यायला लागला. अगदीच पहिली घटका पूर्ण झालेली होती आणि पहिली घटका संपायच्या वेळेला सोहळ्यामध्ये काही मंडळी रुद्राभिषेक आणि महाभिषेक करण्यासाठी मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं प्रवेश करते. जरी पायऱ्या चढून त्या मंडपामध्ये आल्यानंतर त्या मंडपामध्ये त्यांनी बघितलं की कोणीतरी अनोळखी लोक काहीतरी टाळ वाजवत आहेत, काहीतरी म्हणतायत. एवढंच त्यांनी बघितलं. अहंकाराचा जर कुरुटा जर वाढला तर त्याचं काय होऊ शकतं याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे आहे. सोहळ्यामध्ये असणाऱ्या मंडळींनी आत प्रवेश केला. एकाच्या हातामध्ये बेलाच्या पानांचं पात्र भरलेलं आहे, दुसऱ्यामध्ये फुलांचं पात्र भरलेलं आहे, तिसऱ्यामध्ये पंचामृत आहे, चौथा कोणीतरी काहीतरी घेऊन आलेलं आहे, चंदन आहे, उटी आहे, सगळं असं घेऊन तो सगळेजण आलेले आहेत. काही लोक अभिषेक करण्यासाठी दातृत्व घेऊन पुढे आलेले आहेत. काही लोकांना कर्मकांड केले की थोडंसं बरं वाटतं, त्या पद्धतीनं लोक जात होती. आणि त्याच्या पाठीमागे येताना ते पुढे आलेले त्यांनी सांगितलं, अहो थांबवा तुमचं हे तुम्ही करणं बरोबर नाही. म्हणजे आज महाशिवरात्र आहे, तुम्हाला कळते का? कीर्तन थोडंसं थांबलं. त्यांनी सांगितलं तुम्हाला जर कीर्तन करायचं असेल तर इथं नका करू, कारण आम्ही रुद्र अभिषेक करणार आहोत. रुद्राचा अभिषेक आहे आणि तेवढंच नाही तर शंभू महादेवाच्या पिंडीवर महाभिषेक आम्ही करणार आहोत. तेव्हा इथं तुमचा व्यत्यय आम्हाला येता कामा. ज्ञानोबा माऊली उभारल्या, त्याची क्षमा मागितली आणि सांगितलं आता ज्ञानियांचा राजा, योगियांचा राजा हा सुद्धा नम्रतेनं सांगू शकतो, हे आम्हाला या चरित्रातून कळतं. किती ज्ञान आपल्या जवळ असावं पण त्या ज्ञानाचा यत्किंचितही अहंकार किंवा अभिमान असता कामा नये. जर अहंकाराचा ज्ञानाचा अभिमान झाला अहंकाराला तर त्या ठिकाणी ते ज्ञान हळू स्वतःतून हळूहळू बाहेर पडायला चालू. ते ज्ञान गर्वाचं ठिकाण राहतं आणि मग माझ्यासारखा कोण शहाणा नाही, माझ्यासारखं कोणाला येत नाही या पद्धतीनं चालू होतं. आणि मग अतिशहाणा त्याचा आपल्याला माहिती आहे, सहज आपण म्हणून जातो, कारण मग त्याच्याकडे लोक येत नाही, त्याच्याजवळ येत नाही. लक्षात घ्या, वारकरी संप्रदायामध्ये
मोठ्यात मोठं ज्ञानी असावं, पण लोकांच्या मध्ये राहावं आणि लोकांना उद्बोधन करावं. आपण सारिके करीती तात्काळ नाही काळवेळ तयार. त्याला काळवेळ लावून देऊ नये. आपल्या सोबत असावं एखादा अज्ञानी आहे, ज्याला कळत नाही, शिकलेला नाही, वाचता येत नाही, त्याला सुद्धा ज्ञानेश्वरी ऐकावी अशी वाटावी, अशी अमृतमय वाणी आपल्या तोंडातून जावी आणि लोकांना सन्मार्गाला लावावं. एवढी आपल्याकडे ज्ञानाची पात्रता असली पाहिजे. माऊली उभा राहिल्या आणि त्या पुरोहितांच्या समोर जाऊन नतमस्तक झाल्याने सांगितलं, काही हरकत नाही, तुमचा अभिषेक चालू द्या. नामदेवांना सांगितलं, अहो सर्वाभूती परमेश्वर आहे हे तत्व तुम्हीच आम्हाला सांगितलेलं आहे. तेव्हा आपण जाऊ मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला विस्तीर्ण जागा आहे, त्या ठिकाणी जाऊ, आपण तिथं कीर्तन करू. काय हरकत नाही म्हणले. सगळेच गेले. कीर्तनामध्ये व्यत्यय येणं हे खऱ्या अर्थानं पाप आहे. परंतु जिथं ज्ञान आणि नाम एकत्र आहे त्या ठिकाणी अमंगल येऊच शकत नाही. जिथं ज्ञान होता आणि जिथं नाम होतं, दोन्ही होते आणि दोन्ही देव होते. सर्वजण पायरीवरून खाली आले. विसोबांना कोणीतरी हादार दिला, त्यांना घेऊन सुद्धा पाठीमागे गेले आणि पाठीमागच्या बाजूला कीर्तन रंगात. पहिला प्रहर संपून गेला, दुसरा प्रहर संपला, तरी कीर्तनानं वेग घेतलेला होता. महाशिवरात्र हा उपवासच असतो. जेवणाचं भान कुणालाच नव्हतं, कारण शरीराच्या तृप्तीपेक्षा अंतकरणाची तृप्ती ही गगनाला भिडायला जात होती, गगनाला भिडत होती. अंतकरण शुद्धी होत होती. त्याच्यामुळं आता देवाण विसरून सर्वजण भगवंताच्या नामामध्ये तल्लीन झालेले होते. दुसरा प्रहर पूर्ण झाला आणि कोणीतरी आता अभिषेक संपला म्हणून सांगितलं. जे कोणी जमलेले असतील त्यांना प्रसाद वाटा. अभिषेकाचा प्रसाद म्हणून पंचामृत वाटण्यासाठी पळी घेऊन पुढं कोणीतरी येत होतं आणि देत होतं प्रत्येकाला. अरे मगाशी सांगितलं होतं की यांना पाठीमागच्या बाजूला जाऊन कीर्तन करा, हे अजूनही आपल्या समोरच कीर्तन करतायत. आहा म्हणता पाठीमाग आत वळला आणि त्यांनी सांगितलं, अहो ऐकलं का, हे अजून आपल्या समोरच कीर्तन करतायत. हे खिजवण्यासाठी आपल्याला थांबलेले आहेत. मग मात्र चौकस बुद्धीने असणारे हे 4-5 जण लोक बाहेर आले. काही मंडळीच त्यांच्या सोबत होती, कारण माऊलींनी सांगितलं होतं ज्यांना अभिषेक पाहायचा आहे, अभिषेक घालायचा आहे, त्याने अभिषेकाच्या ठिकाणी थांबा आणि ज्यांना कीर्तन ऐकायचं आहे त्यांनी कीर्तनाच्या ठिकाणी थांबा. त्याच्यामुळं अभिषेकासाठी हाताच्या बोटामध्ये इतकीच लोक आता जमलेली होती. एवांना अवण्या डांगणाताला अनेक लोक अभिषेकासाठी जमत होते. आज मंदिर सभा मंडपामध्ये कोण लोक नव्हती. जी ज्या गाभाऱ्यामध्ये बसलेली होती तेवढीच काही 4-6 माणसं शिल्लक राहिलेली होती. त्यांनी बघितलं आजूबाजूला, तर लोक नाहीत, गेले कुठं बघण्यासाठी पुढे झाले. तर ही मंदिराच्या समोर असणाऱ्या कीर्तनामध्ये सगळे दंग झालेले होते. आणि मग एखाद्या चौकस व्यक्तीनं सांगितलं, अरे थांबा म्हणले, ही पुढं नाहीत मंडळी, ही मागच आहे. कारण मंदिराच्या पाठीमागचा भाग आहे तसाच आहे, पण मंदिर मात्र फिरले. ज्या विश्वेश्वराला, भगवंताला या संतांचं कीर्तन ऐकायची इच्छा आहे, हा अद्वैताचा सिद्धांत सांगण्यासाठी नामदेवांचं कीर्तन ऐकावं असं सुद्धा हरिहराला वाटावं, एवढी उच्चतम कोटीची भक्ती नामदेवांची आलेली होती. त्या ठिकाणी फक्त एक शिष्य नव्हता, तर त्या ठिकाणी सद्गुरू आणि शिष्य हे समन्वयानं होते. ज्या ठिकाणी गुरु आणि शिष्य असतात त्या ठिकाणी भगवंताला सगुण रूप सुद्धा घेता येतं. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये आहे. ध्यानात घ्या, म्हणजे तो आता चरित्राचा भाग वेगळा होईल. बघू आपल्याला भविष्यामध्ये वेळ मिळाला तर तेही चरित्र आपण स्वामींचं सांगू. लक्षात घ्या की कलकत्त्याच्या शेजारी असणाऱ्या मठामध्ये स्वामी विवेकानंदांना सगुण रूपामध्ये दर्शन देणारे रामकृष्ण परमहंस होते. सगुण मूर्तीचं दर्शन, कालिका मातेचं सगुण दर्शन. माग काय मागायचं ते तुला, भक्ती ज्ञान वैराग्य व्यतिरिक्त मला काही नको, हा हात जोडणारा आणि आयुष्यामध्ये अपयशी ठरलेला आहे म्हणून आपण आयुष्य संपवायचं म्हणून एक तरुण ग्रॅज्युएट झालेला मुलगा तिथे गेला आणि चौकस बुद्धीनं त्यांनी बघितलं तर गुरु आणि शिष्य एकत्र आल्यानंतर सगुण रूपामध्ये देवाला सुद्धा भेट द्यावी लागते. मंदिर फिरणं एवढं अवघड सुद्धा नाही, कारण इथं साक्षात्कार होता आणि त्यांच्या सोबतीला होते महाविष्णूचा अवतार, संत सोबतीला होते. लक्षात घ्या, म्हणजे गुरु, संत आणि शिष्य ही मंडळी किती महत्वाची आयुष्यामध्ये असतात. ती रात्र तशीच गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांनी निरोप घेतला आणि पुढचा प्रवास चालू झाला. आता पुढचा प्रवास चालू करत असताना मजल दर मजल करत पुढं जावं आणि पंचवटीच्या ठिकाणी जावं. पंचवटीच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा
त्या गंगेचं महत्व काय आहे, नदीचं महत्व काय नामदेवांनी सांगावं म्हणून नामदेवांच्या अभंगवाणीमध्ये, अभंग गाथेमध्ये आदी अभंग आणि तीर्थावळीचे अभंग असे दोन प्रकार पडतात. पुढे अभ्यास करणाऱ्यांना मी फक्त सांगून जातो, लक्षात घ्या. नामदेवांची गाथा बघितलेली बरेच जण असणार, बघितलंय ना, बघितलेले असतील असं मी समजतोय, लक्षात घ्या. किमान बघितलं नसेल तर घ्या तरी नामदेव गाथा, इथून पुढे तरी घ्या. ज्या संतांचं चरित्र आपण बघतो त्या संतांचं चरित्र आणि साहित्य हे दोन जर एकत्र आले तर साहित्य समजायला वेळ लागत नाही. ज्यांना संतांचं चरित्र इत्यंभूत माहित आहे, त्यातला बारीकनी बारकावा माहित आहे, त्यांच्या समोर त्या संतांचं कोणतंही वाङ्मय आणा, त्यातली बारकावी तुम्हाला कळत जातील. आणि ही तुमच्याजवळ काय येऊ शक्ती, प्रत्येकाजवळ ही शक्ती आहे, लक्षात घ्या. फक्त आपण तेवढा प्रयत्न करत नाही. वर्तमानपत्र रोज आपण घेतो, रोज वाचतो, दुसऱ्या दिवशी शिळा होतो, पण ग्रंथ हजारो वर्ष झाली ग्रंथ कधी शिळे झाले, अभंग कधी, त्याला अभंग असंच नाव आहे, कधी भंग पडलेला नाही. कालचा पेपर आज 5 रुपयाला कोणीही घेत नाही, लक्षात घ्या. ग्रंथाच्या कागदाचं मूल्य असतं, अभंगाचं मूल्यच नसतं. अभंग हृदयात ठसवायचे असतात आणि तसं वर्तन करायचं असतं, म्हणून त्याचं नाव अभंग, ज्याला भंग नाही. नामदेवांची आदी आणि तीर्थावळी बघितल्यानंतर लक्षात येतं की त्या गंगेचं सुद्धा त्याने वर्णन केलं उत्तमात उत्तम. आणि पंचवटी झाल्यानंतर पुन्हा ब्रह्मगीत. ज्ञानोबा माऊली नामदेवांना सांगत होते, याच ठिकाणी माझ्या बंधूंना गुरु उपदेश झाला, सद्गुरु भेटले. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा झाली आणि पुढे चालू लागलं. महाराष्ट्र सोडला आणि महाराष्ट्र सोडल्यानंतर पुढं प्रदेश चालू झाला, अगदी ज्याला आपण नर्मदा म्हणतो, नर्मदेकडे गेली. नर्मदा ओलांडली आणि पुढं गिरनार पर्वत, सध्याचं गुजरात आपण म्हणतो. गिरनार पर्वतावर माऊलींना मुद्दाम होऊन न्यायचं होतं आणि गिरनार पर्वताच्या पठारावर जाण्यासाठी अनेक वेळ लोकांची दमछाक होत असते. आता आज पायऱ्या आहेत, पूर्वीच्या काळी पायऱ्या नव्हत्या, परंतु त्याच्यावर पठारावरही संत मंडळी गेली आणि त्या ठिकाणी मात्र एका औदुंबराच्या झाडाखाली औदुंबराला नमस्कार केला. नामदेवांना कळलं नाही की ज्ञानोबा माऊली का नमस्कार करतायत, कोणाशी तरी काहीतरी बोलतायत, नेत्र एकमेकाकडे चाललेले आहेत. त्यावेळेला ज्ञानदेवांनी सांगितलं, अहो नामदेव, समोर कोण बसले बघितलं का? नाही, कळलं नाही. त्यावेळेला आता उपदेशाची गरज नसते, तर त्या ठिकाणी असते स्वानुभूतीची गरज. आणि या सहानुभूतीच्या आनंदानं नामदेवांना सांगितलं, संपूर्ण दत्तात्रय बसलेले आहेत, सगुण रूपामध्ये दत्तात्रय सुद्धा भेटावेत आणि नामदेवांनी दत्तात्रयाचं वर्णन करावं. त्या ठिकाणी गिरनार पर्वतावर भेट सगुण रूपामध्ये व्हावी. पुन्हा गिरनार खाली उतरला. पुढं वाट चालूच, मजल दर मजल करत वाट पुढची चालू झालेली. अगदी एक एक भाग पादाक्रांत होत चाललेले. राजस्थानच्या वाळवंटासारखा भाग आला आणि त्या वाळवंटासारख्या भागामध्ये प्रवेश करत असताना उन्हानं रखरखत्या उन्हामध्ये तापलेली वाळू आणि त्याच्यामध्ये पायाला बसणारे चटके हे सहन करत सगळे चालले. शरीर आणि शरीरामध्ये असणारे विकार हे कधी ना कधी बाहेर पडत असतात. त्या पद्धतीनं तृष्णा नावाची विकार जो आहे, तहान नावाचा विकार बाहेर आला आणि जाणवून देऊ लागला, तहान लागलेली, आपल्याला तहान लागलेली. नामदेवांना तहान लागली, ज्ञानदेवांना तहान लागली, सोबत असणाऱ्या मंडळींना तहान लागली, काही वाटसुर यांच्यामध्ये सोबतीला होते त्यांनाही तहान लागलेली होती. आणि वाळवंटाच्या प्रदेशामध्ये पाण्याचा शोध घेत पुढे चाललेले होते. रस्त्याच्या कडेला असणारी एक कुवा, त्याला विहीर म्हणतो, त्या विहिरीमध्ये त्यांनी डोकावून बघितलं, अगदी चांदणी एखादी लुकलुकावी असंच तळाला पाणी, फक्त पांढरा प्रकाश बिंदू एवढा दिसतो, याचा अर्थ तळाला पाणी आहे एवढंच. खोलवर पण अतिशय निमुळते असणारी विहीर. त्या विहिरीमध्ये बघितलं, ज्ञानोबा माऊली, पाणी खोल आहे, आपण आत उतरू शकत नाही, आपल्याकडे दोर नाही, पाणी बाहेर काढता येत नाही, काहीच साधन नाही. त्यावेळेला ज्ञानदेवानी अणिमा नावाची सिद्धी स्वयंभूमध्ये आणली, सूक्ष्मातील सूक्ष्म शरीर धारण केलं, पाणी ग्रहण केलं आणि वर आले. तेज चेहऱ्यावर दिसलं, याचा अर्थ ताण भागलेली होती. नामदेवांनी बघितलं, नामदेवांना ज्ञानदेवांनी सांगितलं, अहो तुमच्याजवळ सुद्धा ही सिद्धी आहे, असं करा की योग सामर्थ्यानं तुम्ही पाणी घ्या. ज्ञानदेवांनी नामदेवाला सांगितल्यानंतर नामदेव मात्र म्हणाले, माऊली, मी पाणी पिलो तर एकट्याच तहान भागेल, ही आपल्यासोबत असणारे जे वाटसरू आहेत यांचं काय, हे बिचारे सांसारिक आहेत,
हे विषयी आहे, हे पामर आहेत. यांचं काय? हे आपले सहचारी आहेत ना, त्यांचं काय? ध्यानात घ्या, आपण वारीला जाताना आपलं काय दृश्य असतं. आपल्या सीटवर चुकून कोणतरी बसलं तर चालत नाही. सीटवर बरं, पंढरपूर ते आपलं गाव किती प्रवास? जास्तीत जास्त मी 6 तासाचा प्रवास गृहीत धरतो. म्हणजे आता 5 तासात जातोय आपण. पण एसटी जर केली असेल, एसटी करताय ना, मग एसटी जर केली असेल आणि समजा मध्ये थोडीशी विश्रांतीसाठी किंवा लघुशंकेसाठी जर एसटी थांबली आणि आपण एसटीत चढताना आपल्याला लक्षात आलं की आपली 2 नंबरची सीट होती, त्या 2 नंबरच्या सीटवर कोणतरी बसले, तर तुम्हाला वाटतंय की नाही, बरं झालं माऊली बसलाय, तुम्ही, मी उभा राहतो, असं वाटतंय की नाही सांगा? म्हणजे ज्याला वाटतंय तो नामदेव. ध्यानात घ्या, ज्याला वाटत नाही तो मनुष्य. म्हणजे आपलं नाव ज्याचं आहे ते तोच असतो, लक्षात घ्या. म्हणजे संत येत नसतात, जात नसतात, लक्षात घ्या. संतांचं कार्य हे असंच असतं की त्यांनी विचार केला, माझा एकटाचा नाही, हे वाटसुरू आहेत, आपल्या सोबत असणारे वारकरी आहेत, एवढंच नाही तर दुसरे वाटसुरू काही आहेत, त्यांना सुद्धा ते पाणी ग्रहण करतात, त्यांनाही तहान लागली. नाही माऊली आणि मावाची सिद्धी मी नाही वापरणार, मी माझ्या भगवंतावर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी चिपळ्या हातामध्ये घेतल्या, एका हातानं विण्यावर झंकार मारला आणि मोठ्यानं गायला सुरुवात केली, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाईचा जयघोष झाला, गगनचुंबी आवाज झाला आणि त्या आवाजामध्ये सगळेच तल्लीन झालेले होते. माऊलींचं मात्र देवाण होतं, त्याच्यामुळे ते पाहत होते. सगळे देवाण विसरून भगवंताचं नामस्मरण करत होते आणि नामस्मरण करता करता माऊलींनी खाली बघितलं तर ते पाणी अलगत वर येऊन थांबलेलं होतं. मग मात्र सिद्धी झालेली होती. ती सिद्धी होती नामसिद्धी. या सिद्धीचं नाव आहे नामसिद्धी. अष्टमहासिद्धी ओळंगत द्वारी नवजात दुरी दवडिता, असं वचन आहे, लक्षात घ्या. अष्टमहासिद्धीला बाजूला करून नामसिद्धी जो करतो तोच ज्ञानसिद्धीला प्राप्त होतो आणि जो नामसिद्धी आणि ज्ञानसिद्धी करतो तो मोक्ष मिळवतो, तोच मुक्तीला प्राप्त होतो. ध्यानात घ्या. आणि वर आलेलं पाणी सगळ्यांनी प्राशन केलं, सगळे शांत झाले आणि ज्ञानोबा माऊलींनी नामदेवांच्या पायाला स्पर्श केला, मिठी मारली आणि सांगितलं, मी सान आहे आपल्यापेक्षा, अतिशय मी लहान आहे, आपली परीक्षा घेण्याचा अधिकार मला नाही, परंतु माझं आयुष्य फार कमी, मला परतीची वेध लागलेली आहे. तेव्हा इथून इहलोक सोडत असताना कुणाला वर तरी जबाबदारी ही द्यायची आहे आणि ती जबाबदारीचा खांदा शुद्ध आहे का, तो तेवढा पेलण्यास समर्थ आहे का, हे मला आज बघायचं होतं. त्याच्यासाठी नामदेव तुम्ही आज पात्र झाला. एका संतांनी घेतलेली दुसऱ्या संताची परीक्षा आणि त्यामध्ये दुसरा संत झालेला पास. वाळवंट सोडलं, राजस्थान सोडलं, पुढे गेले. हळूहळू हळूहळू पुढचा मार्ग क्रमण करत असताना त्यांना मथुरा लागली. मथुरेमध्ये गेले. मथुरेमध्ये गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने केलेल्या कृष्ण लीला आता त्या ठिकाणी नामदेवाने अभंग लिहिलेत, लक्षात घ्या. जे आज नामदेव गाथ्यामध्ये जे आहेत अभंग त्या ठिकाणी लिहून 4 भिंतीमध्ये लिहून बसून लिहिलेले. तिथं प्रत्यक्ष बघून ते बघितलं, भगवंताचं सगळं काही जे भाग आहे तो सगळा बघितला. कुरुक्षेत्राच्या ठिकाणी गेले. याच भूमीवर भगवंतानं भगवद्गीता सांगितली आणि त्या भगवद्गीतेवर माझ्या ज्ञानोबा माऊलींनी भाष्य केलं. नामदेवांचा ऊर भरून आला. ही देवभूमी आहे, त्या देवभूमीची माती आपल्या कपाळी लावी आणि मग पुढचा प्रवास करावा. पुन्हा पुढचा प्रवास, पुन्हा पुढचा प्रवास, मजल दर मजल करत पुढचा प्रवास करत 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 अगदी काशी क्षेत्रापर्यंत जाऊन पोहोचले. काशी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर मुद्गल शास्त्री नावाचे गृहस्थ होते. त्या मुद्गल शास्त्री गृहस्थाने मणिकर्णिकेच्या घाटावर एक यज्ञ स्थापलेला होता. तो यज्ञ जवळजवळ 1 महिन्याचा चाललेला होता. त्या 1 महिन्याच्या यज्ञानंतर वाद निर्माण झाला की प्रमुख कोण, न्याय प्रमुख. मग एक हत्ती बांधला गेला. त्या हत्तीच्या गळ्यामध्ये सोंडेमध्ये पुष्पमाळा दिली गेली. 1 महिन्यानंतर या हत्तीनं ज्याच्या गळ्यामध्ये पुष्पमाळा घालेल तो प्रमुख असेल, त्याचं सर्वांनी ऐकायचं. या पद्धतीनं ठरलं गेलं आणि नेमका हत्ती
कुणाच्याही गळ्यामध्ये हार घालत नव्हता. पुढं पुढं येत होते माणसं, आपल्या गळ्यात चुकून पडावा असं वाटत होतं, परंतु कुणाच्याच गळ्यात तो पडत नव्हता. असे प्राणी चुकून कधी वागत नसतात, फक्त माणूसच चुकून वागतोय. लक्षात घ्या. सहज पुढे गेले आणि संत नामदेव आणि ज्ञानदेव हे काशी क्षेत्रामध्ये प्रवेश करते झाले. त्या वेशीवर आल्यानंतर नेमका हत्ती तिकडून आले होता. गर्दी अफाट लोटलेली होती. कोणीतरी सांगितलं की शास्त्री निवडण्याचं काम चाललं. कारण सगळेच पंडित, पण शास्त्री कोणीतरी निवडावं, त्यांच्या हातामध्ये दंड द्यावा, त्यांच्या आदेशानं चालावं, याच्यासाठी ही चाललेली होती. म्हणजे आजच्या शब्दात बोलायचं झालं तर निवडणूक चाललेली होती. आणि मग मात्र ज्ञानोबा माऊली पुढे दिसल्या. हत्ती पुढे आला. हत्तीनं ज्ञानोबा माऊलींच्या गळ्यामध्ये हार घातला. अरे हे कोण? असा कसा हत्तीनं अपराध केला? वेगळे पण हत्तीचं कसं झालं की गावातला सोडला, महिनाभर बसलेले सोडले. रोजचे बघणारे प्राणी एकमेकाला ओळखत असतात, पण हा अनोळखी, त्याच्या गळ्यामध्ये माळ घातली. तिथं पहिला झेंडा वारकरी संप्रदायाचा फडकला गेला आणि काशीच्या विश्वेश्वराचं दर्शन घेतलं आणि नामदेव ज्ञानदेव पुन्हा परतीच्या प्रवासाला चालू झाले. पंजाब मधला काही प्रांत बघितला सुद्धा. लक्षात घ्या, कारण सहजासहजी एका वेळी जाऊन कोण कार्य करू शकत नाही. पंजाब मधला काही प्रांत माऊलींनी आणि नामदेवांनी बघितला आणि परतीचा प्रवास चालू झाला. आणि परतीचा प्रवास करत असताना सुलतान राज्य होतं दिल्लीचं. आता दिल्ली राज्यामध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच मात्र काही यवनांनी पुढे जाऊन सांगितले की आपल्यावर आक्रमण येते, परचक्र आक्रमण येत आहे, ध्वज भगवे दिसत आहेत, तेव्हा आपल्यावर कोणीतरी चाल करून येते. आता ही बातमी कळल्यानंतर लगेच गुप्तहेरांच्याकडून बातमी कळली. सरदार पाठवून दिले गेले, सगळ्यांना कैद झाली आणि सगळ्यांना त्या सुलतानांना आपल्या समोर आणून उभा केलं आणि सांगितलं की कोण आहे आप? त्यांनी सांगितलं आम्ही भूवैकुंठ पंढरीचे वारकरी आहोत. का आला होता? त्यांनी सांगितलं आम्ही तीर्थयात्रा करत होतो. आता तीर्थयात्रा म्हटल्यानंतर मग लक्षात आलं, कारण त्या काळामध्ये गुप्तहेर सुद्धा असे वेषांतर करून भाषांतर करून जाणारी मंडळी होती आणि त्या सुलतानाचं सुद्धा काही चुकलं नव्हतं, परंतु परीक्षाही घ्यायचीच होती. त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुमच्या देवानं बरेच चमत्कार केलेले आम्ही ऐकतोय, तेव्हा आता इथं गाईला आणा आणि गाईचा शिरच्छेद करा आणि मग मात्र ही गाय जिवंत झाली तर आम्ही तुम्हाला सोडून देऊ, नाही तर सोडून देणार. नामदेवानी त्यावेळेला पहिल्यांदा हात जोडले की मला त्याच्यासाठी थांबवून घ्या, माझ्या माऊलीला थांबवून घ्या, त्यांना जाऊ द्या. परंतु त्याने सुलतानाने कुणाचंच ऐकलं नाही, कुणालाच सोडलं नाही. गाय आणली गेली, गायीचा शिरच्छेद केला गेला आणि शिरच्छेद केल्यानंतर गाय उठवा म्हणून सांगितलं. त्यांनी सांगितलं मला 2 दिवसाचा अवधी. आता नामदेवानी 2 दिवसाचा अवधी मागितला. सगळेजणच इकडं तिकडं बघत होते. त्यावेळेला मात्र त्या ठिकाणी नामदेवांचं भजन चालू झालं. सर्वजणच हळहळत होते. गोमातेचं आज समोर रक्त पाहून खिन्न विषिन्न अवस्थेमध्ये, परंतु नामदेवानं भजनाचा आनंद इतका गगनाला भिडवला की विठ्ठलाचं भगवंताचं नामस्मरण चालू केलं. 3रा दिवस उजाडला. गाय उठून उभा राहिली आणि नामदेवाने डोळे उघडले आणि डोळे उघडल्यानंतर भगवंत समोर बघितले आणि भगवंताला प्रश्न विचारला, देवा अरे एवढा वेळ माझा विचार सोडून दे, पण या लहान सहान असणाऱ्या माझ्या माऊलीचं काय? त्याच्यासाठी तरी तू लवकर ये, तुझ्या कृपेनच आणि तुझ्यावरच आमचा विसंब आहे, तेव्हा तू लवकर यायला पाहिजे होतास. देवानं सांगितलं की नामा मला वेळ झालाच नाही, मी तुझ्यासोबतच आहे. तूच सांगितलं 2 दिवसानंतर म्हणून मी थांबलो. तू ताबडतोब सांगितलं असतं तर माझं ताबडतोब काम झालं असतं. लोकांना कळलं की नामदेवासारखा एक भक्त देवाला सुद्धा आपल्या सोबत ठेवू शकतो, किंबहुना सर्व भक्तांच्या बरोबर देव असतो. जाणण्याची ज्याची तयारी असते त्याला तो कळतो, जाणण्याची ज्याची पात्रता असते त्याला तो कळतो. दिल्ली सोडली, पुढे आले प्रयाग क्षेत्री. प्रयाग क्षेत्री आल्यानंतर अनेक लोकांचं प्रयाग क्षेत्री असणारं प्रेम तीर्थक्षेत्र, त्या तीर्थक्षेत्रावर सर्वांनी
थांबले, त्याचा प्रयाग स्नान केलं आणि पुन्हा पुढं पुष्कर सारख्या ठिकाणी आले. जिथं ब्रह्मानंद असतो, ब्रह्मकमळ आहे, त्या कमळांचा आस्वाद घेत ब्रह्माचं मंदिर आणि एकमेव या भारतामध्ये असणारं मंदिर त्या पुष्कराजाला गेले. पुष्कराजाचं दर्शन घेतलं की ब्रह्मा विष्णू महेश यापैकी आता एक विष्णू सोबतच होता. महेशाला जागृत अवस्था आलेली होती आणि आता एकटा राहिलेला होता तो ब्रह्मा. त्याची भेट त्या तीर्थक्षेत्रामध्ये तीर्थयात्रेमध्ये झाली. पुन्हा परतीचा प्रवास चालू झाला. मजल दर मजल करत सर्वजणच महाराष्ट्रामध्ये आले आणि ही बातमी अगदी वाऱ्यासारखी लोकांना कळली की ज्ञानदेव नामदेव तीर्थयात्रा संपवून पुन्हा महाराष्ट्रात आले. आणि पुन्हा महाराष्ट्रात ज्यावेळेला आले त्यावेळेला त्यांनी दिंड्या त्यांच्या स्वागतासाठी पंढरी क्षेत्री पोहोचल्या. लोक एकमेकाला उराउरी भेटू लागले, कारण ज्ञान आणि नाम आज पंढरपुरात नव्हतं म्हणून अनेक दिवस लोकांना करमत नव्हतं. जवळजवळ याच्यासाठी 2 संवत्सर असा शब्द वापरलाय. जवळजवळ 2 संवत्सर ही मंडळी भेटलेली नव्हती. निवृत्ती, सोपान, मुक्ता आळंदीहून पंढरपुरामध्ये आलेली होती. जनानं सगळ्यांची व्यवस्था केलेली होती, कारण हळूहळू नामदेवांच्या मुलांची लग्न झालेली होती. पांडुरंगानं तेही कार्य पूर्ण केलेलं होतं. आता अगदी घरामध्ये सुखदा आलेली होती, समृद्धी आलेली होती आणि सगळ्यांची जेवण जना, राजाई, आऊबाई आणि नारायण आणि विठोबाच्या पत्नी करत होत्या. ही मुलं त्यांना सहकार्य करत होती. संत घरामध्ये आल्यानंतर आनंद होता. लक्षात घ्या, म्हणजे आमच्या तुकोबरा यांनी तेच सांगितलं, संत येथे घरात तोची दिवाळी दसरा. या पद्धतीनं ज्यांना सर्व अर्पण करून सर्वांना अगदी आनंदानं सर्वांची सावता होता, चोखा होता, गोरोबा होते, सगळेच जण होते. कुणीतरी सांगितलं, निरोप दिला, अहो आलेत नामदेव आणि ज्ञानदेव आलेत. सगळे तुटले, लगबगीने वेशीपर्यंत गेले. सर्वांचं स्वागत झालं, एकमेकाचा उराउरी भेटी झाल्या आणि सर्वजणच पुन्हा आले. ते रावळामध्ये आले. आता रावळामध्ये आल्यानंतर मात्र देवाशी उराउरी भेट झाली. नामदेवाला आनंद वाटायला लागला, देवालाही आनंद वाटायला लागला, कारण देवानं सांगितलं होतं, अरे मी तुझी वाट बघतो. 2 संवत्सरानंतर ज्ञानदेव आणि नामदेव आज रावळामध्ये आलेले होते. सर्व संत भेटले, भगवंताचं भजन झालं, एकादशी पूर्ण झाली, द्वादशीचं पारणं फेडलं आणि पुन्हा परतीच्या प्रवासासाठी सर्व संत म्हणजे पुन्हा रावळामध्ये आले. आणि रावळामध्ये आल्यानंतर मात्र ज्ञानोबा माऊलींनी भगवंताकडे एक आर्ततेनं दृष्टी टाकलेली होती. ती दृष्टी बंद होत नव्हती, तशीच आर्तता होती. त्याने देवाला सांगितलं होतं की एकादश मी आपल्याकडे आलो, पुढची एकादश तुम्ही माझ्याकडे यावं, एवढंच माझं मान, याच्या पलीकडे माझं दुसरं काही मान. ज्ञानदेव आज शांत नामदेवांना ही बातमी कळली की सद्गुरूंच्या म्हणण्यानं आणि देवाच्या आशीर्वादानं ज्ञानदेव समाधीस्थ होणार आहे. नामदेवांना तर 2 वर्षाचं जवळजवळ सातत्य ज्ञानदेवांचं मिळालेलं होतं. त्याच्यामुळे आता नेमकं काय, ज्ञानदेवांनी विरोध केला, अहो जाण्याचं वय आमचं, तुमचं जाण्याचं वय नाही. तुम्ही आमच्यापेक्षा कितीतरी लहान, जायचंच असेल तर मी तुमच्या ऐवजी जातो. नामा हेच का आपण तीर्थयात्रेत शिकलो? हेच आपण शिकलो का? जाण्याची योग्य वेळ आल्यानंतर आपण परत गेलं पाहिजे. आपण इथे पाहुणे आहोत, इथं जास्त वेळ थांबणं गरजेचं नाही. आणि जे अवतार कार्य होतं, विधिवत कार्य होतं, ते कार्य पूर्ण झालं, आता कशासाठी थांबायचं? विनाकारण थांबणं म्हणजे दुसऱ्याला अडचण. नामा गेलं पाहिजे. मी वाट बघतो, आपण सर्वांनी यावं. ज्ञानदेव सर्वांची रजा घेऊन आळंदी क्षेत्री गेले. पुढची एकादश आली. पुढच्या एकादशीला सर्वच मंडळी ही आळंदीमध्ये गेली, माऊलींचं दर्शन घेतलं आणि माऊली समाधीस्थ झाल्यानंतर पुन्हा तिथला सप्ताह उरकून नामदेव, गोविंदा, विठोबा, महादेव आणि नारायण यांच्या मुलांच्या सहित सर्व वारकरी घेऊन पंढरपुरामध्ये. आज मात्र सगळी खिन्न होती. जगावं असं कुणालाच वाटत नव्हतं, कारण ज्ञान माऊली आपल्यातून निघून गेली. संजीवन समाधी घेतलेली होती. दृश्य अदृश्यच्या पलीकडे जाऊन ज्ञान माऊलीनं विश्वाचा भास दिसणारा जो होता, तो विश्वाचा भास सर्वांच्या मुनी मानसी ठेवून ते गेलेले होते. अवघा महिना गेला आणि अवघ्या महिन्या पंढरपुरामध्ये एक बातमी येऊन पोहोचली
की सोपान देवाने समाधी घेतली. सोपान देवांच्या समाधीनंतर अवघ्या काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये बातमी आली, मुक्ताईने समाधी घेतली आणि निवृत्तीनाथाने सुद्धा समाधी घेतली. आता तर मार्गदर्शक म्हणून असणारी मंडळी कोणच नाहीत. आपण कशासाठी थांबायचं असा नामदेवांना सतत प्रश्न पडत होता. खिन्न अवस्था होती. नामदेवांचं वय वर्ष होतं 60. नामदेवांनी महाराष्ट्र सोडायचा विचार केला. ज्या ज्ञानोबाने आपल्याला तीर्थयात्रेसाठी उत्तर भारत दाखवला, त्या उत्तर भारतामध्ये आपण जायचंय. त्यांची पताका उत्तर भारतामध्ये फडकवायची, हीच माऊलींची माझी इच्छा होती. त्यांचं कार्य करण्यासाठीच आपलं जीवन आहे. वयाच्या 61व्या वर्षी दुभाषिक न घेता भाषा शिकणं एवढी सोपी गोष्ट नाही. लक्षात घ्या. म्हणजे जवळजवळ 135 ग्रंथ गुरुसाहेबांमध्ये अभंग आहेत नामदेवांची, त्याच्यापेक्षा जास्त आहेत. लक्षात घ्या. ते हिंदी पद आहेत सगळी. ही भाषेवर प्रभुत्व असल्याशिवाय येत नसतं. नामदेव जायला लागले. आता मजल दर मजल करत जावं आणि एक दिवस गेल्यानंतर पुन्हा मागे यावं. वारीच्या निमित्तानं पंढरपुरात यावं. आज कळलं की सावता गेली. सावतांच्या अंत्यविधी करण्यासाठी स्वतः नामदेवाने पुढे जावं. पुन्हा एक एक चिराग कुठेतरी ढकलल्यासारखा, हल्ल्यासारखा वाटत होता. नामदेव पुन्हा विषिन्न 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 आणि खिन्न 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 होत नामदेव आता चालले. चोखानं एकच सेवा पत्करलेली होती. ती सेवा होती पांडुरंगाच्या मंदिराच्या भोवतीनं असणारा पालापाचोळा गोळा करणं आणि तो विल्हेवाट लावणं, स्वच्छता करणं मंदिराची, एवढंच काम चाललेलं होतं. चोखा नेहमीप्रमाणे काकड आरतीच्या आधीच सगळी मंदिर स्वच्छ करायचं, परिसर स्वच्छ करायचा. रोज नियमानं सकाळी संध्याकाळी हा नियम चोख्याचा चाललेला. नामदेव कीर्तनासाठी पंढरपूरच्या आजूबाजूच्या भागामध्ये फिरत असायचे आणि त्यावेळेला मात्र चोखोबाने मंदिर झाडलं. सायंकाळची कुळपं लागली गेली. दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा काही पालापाचोळा पडला असेल तर तो झाडावा, याच्यासाठी मंदिराच्या भोवतीनं खराटा वाजायला लागला. काही मंडळी काकड आरतीसाठी आले तर काही पूजेसाठी आले. आणि पूजेसाठी आलेल्या मंडळींनी बघितलं समोर तर देवाच्या गळ्यामध्ये आज हार नाही. आता देवाच्या गळ्यामध्ये हार नाही. रात्री शेवटच्या वेळेला गेलेले कोण असतील तर ते चोखोबा असतील. त्यांनी बाहेर येऊन बघितलं, चोखोबा अगदी भगवंताच्या नामामध्ये, कारण सगळीच विषण्णता आलेली होती. एक एक संत जात होते, दृश्य दिसत नव्हतं, समाधान वाटत नव्हतं. त्याच्यामुळं चोखोबा खिन्न अवस्थेमध्ये भगवंताचं नामस्मरण घेत खराटा झाडत पुढं पुढं चाललेले होते. आणि कुणीतरी सांगितलं, अरे अरे चोर सापडला, चोर सापडला. हे बघा, चोख्याच्या गळ्यात ही माळ आली. ही मोत्याची माळ पांडुरंगाची आहे, यानं चोरली. धरा धरा, पकडा पकडा आवाज झाला. चोखोबाला धरलं गेलं, झाडाला बांधलं गेलं आणि फटके द्यायला सुरुवात केली. चोखोबाच्या मुखातून शब्द पडायला लागले, धाव विठ्ठला, धाव केशव. बडवे मज मारतात. हे बडवे मला मारायला लागलेले आहेत. भगवंता तू मला धाव. माझा अपराध तरी काय आहे? काय केला असे अपराध? माझा अपराध काही नसताना मला मार खावा लागतो. कारण भगवंतानं सगुण रूपामध्ये येऊन त्याला भेट देऊन त्याच्या गळ्यामध्ये हार घालून तो गेलेला होता. अपराध काहीच नव्हता. पण भक्ताचं सिद्धत्व सिद्ध करण्यासाठी देवाला सुद्धा काही कृती करावी लागते. मग मात्र नामदेवांना कळलं. नामदेव आले, न्यायनिवाडा झाला. आणि न्यायनिवाड्यावरती आता नामदेवांचं थोडस वाढलेलं प्रौढत्व जे होतं त्या प्रौढत्वानं नामदेवाने चोखोबाला कडकडून मिठी मारली. अरे चोखा नाही आहे असं, तुझा अपराध काहीच नाही, अपराध माझाच आहे. बघा, याला गुरु म्हणतात. शिष्याचा एखादा अपराध झाल्यानंतर तो आपला अपराध आहे असं जो समजतो त्याला गुरु म्हणाला. माझा अपराध आहे. बरेच दिवस लागले या गोष्टीला. चोखोबाच्या हातामध्ये एक तरी नामदेवाने दिली. चिपळ्या हातामध्ये दिल्या आणि विठ्ठल नामाचा मंत्र जप चोखोबाला दिला. याला म्हणतात गुरु दीक्षा घेणं. अंत्य जातीमध्ये असणाऱ्या चोखोबाला मिठी मारून गुरु दीक्षा दिली. आज सद्गुरु समोर
नामदेवांच्या समोर चोखोबा म्हणत उस डोंगा परी रस मोहे डोंगा, काय भुलला अशी वरली या रंगा. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुलला अशी वरलिंगा. काय गुरुमाऊली सांगायचं तुम्हाला, लोकांना फक्त वरचा रंग दिसतो, अंतरंग कोण बघत नाही. हा चोखाचा 12व्या शतकातला मी अभंग सांगतोय आपल्याला, 4 चरणांचा अभंग आहे. आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. लक्षात घ्या, जिथं ज्ञान असते ते ज्ञान दिसण्यासाठी माणसाला वेळ नसतो, ज्ञान पाहण्यासाठी वेळ नसतो. एक इव्हेंट म्हणून, उपक्रम म्हणून गावात एखादा सप्ताह करायचा आणि रिकाम व्हायचं. वर्षभराचं काय, कधीच कोण काही विचार करत नाही. म्हणजे माझ्या गावातला सप्ताह 7 दिवसाचा चांगला झाला पाहिजे याच्यासाठी संयोजक प्रयत्न करत असतात, गाव सगळं त्यांना साथ देत असतं. पण माझी वार्षिक उपासना काय, मी वर्षभर कोणती उपासना करायची, मी वर्षभर कोणती उपासना केली, याचं ज्ञान आम्ही कुणाकडून घ्यायला तयार नाही, कुणाकडून घेतही नाही. याचं कारण आपलं असणार अदृष्ट, पर्याय. आम्ही कमी पडतो, देणारा कमी पडत नसतो. आज मी कमी पडलो म्हणून एक तारी हातामध्ये दिली आणि आपला शिष्यत्व पत्करलं, म्हणून चोख्याला आनंद झाला, आनंद झाला. मात्र तो कालखंडी असावा. नामदेव कीर्तनासाठी पुन्हा जायचे. कीर्तनासाठी नामदेव बाहेर पडले आणि बराच काळ बाहेर गेले. बाहेर जात असताना देवाला सोबत घेऊन ते जात होते, नाम सोबत होते, देव सोबत होता. आज नाम आणि देव एकत्र होते म्हणून नामदेव होते. त्याच वेळेला मंगळवेढ्याची बाजारपेठ फुललेली होती. कोणीतरी सांगितलं की याला तटबंदी बांधणं गरजेचं, म्हणून तटबंदी बांधावी म्हणून कठडा बांधण्यासाठी दगड विटा आणण्यात आले. पूर्वीचं बांधकाम मातीचं बांधकाम. नामदेव कीर्तनामध्ये रंगले आणि इकडं त्या लोकांनी सांगितलं, पूर्वीच्या काळी पाटलाच्या हातामध्ये सगळं गाव असायचं. त्यांनी सांगितलं की मंगळवेढ्याच्या आसपासचे जे जे लोक आपला प्रांत सोडून बाहेर गेलेले आहेत त्या सगळ्यांना घेऊन या, जर आले नाही तर बांधून आणा. असं सांगितल्यानंतर दौंडी पिटली गेली, लोक धावले गेले आणि आपल्या ओळखीनं नसेल तर आपल्या बाजूचे कोण कोण आहेत यांना धरून पकडून आणण्यात आलं. चोखोबा त्यात होते. चोखोबांना सुद्धा घेऊन आले, सोयरा सोबत होती, सगळेच सोबत होते आणि सगळं चोखोबाचं कुटुंब पंढरपूर वाशी झालेले होते. ती पुन्हा मंगळवेढ्या भिंत बांधायला सुरुवात झाली. 4-6 महिने भिंत बांधणं चाललेलं होतं. पावसाळ्याचे दिवस लवकर येणार होते, ढग यायचे, काळवंड जायचे, वारा सुटायचा, लोक घाबरायचे. आधी काम झालं पाहिजे म्हणून रात्रंदिवस काम चालू झालं. रात्रंदिवस काम चालणं याचा अर्थ आपल्याला कळत असेल की विटा मातीचं, दगड मातीचं जर घर असेल तर एक थर वाळल्याशिवाय दुसरा थर लावायचा नसतो. गवंडी कोण आहे त्यांना कळतं बघा, लक्षात घ्या, माहिती. आज आपण सिमेंट कॉन्क्रीटचं बांधतो, किमान 4 थरांवर तरी थांबतो आपण, परंतु त्याच्याही पुढे आता त्या हलक्या विटा आल्यात बघा, एका दिवसात आड्याला मिळून लावतात. 10 फुटाची वीट, 10 फुटाची भिंत एकाच दिवसात पूर्ण. वाळायचा संबंध नाही, काही नाही. आता त्याची क्षमताही तेवढी असते, विज्ञान आहे आणि वेळ आपल्याला कमी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा दोष नाही, आमचाही दोष नाही. आम्हाला गडबड आहे, त्यांना त्याला काय दोष द्यायचा आहे. पण ती भली मोठी भिंत, विटा दगड एकमेकांवर रचत रचत पुढे चाललेली होती. अधून मधून वारा यायचा, काळवंडाचे ढग, असा प्रवास ढगांचा आठवडाभर चाललेला होता. मात्र एक दिवस जोराचा वारा चालला, ढग काळवंडले गेले आणि मेघवृष्टी चालू झाली. पावसानं कहर माजला. काही लोक काम करणारे होते त्याच भिंतीच्या आडोशाला दगडाच्या कडेला बसलेले होते, काही लोक आजूबाजूच्या खोपटामध्ये गेलेले होते, काही बाजारपेठेमध्ये घुसलेले होते. पाऊस मुसळधार वाढायला लागला. पावसानं वेग धरला. रात्र वाढत होती तसा पाऊसही वाढत होता आणि व्हायचं तेच झालं की माती ओघळायला लागली आणि त्या ओघळणाऱ्या मातीतून दगड सुटायला लागले, विटा सुटायला लागल्या, भिंत कोसळायला लागली. बघता बघता 1 भाग, 2 भाग, 3रा भाग, 4था भाग, हळूहळू भिंत कलंडायला लागली. जे खाली आडोशाला म्हणून भिंतीच्या बसलेले होते ते भिंतीमध्येच गाडले गेले. नाश, सर्वनाश. दुसरा दिवस सकाळी सूर्य उगवला, तू अश्रू ढाळीतच. अनेकांना
समाधी मिळाली होती. बरेच लोक गाडले गेलेले होते. धायमुकून रडणारे लोक होते. रक्ताचा पाठ त्या पाण्यातून बाहेर येत होता. आपलं कोण तुपलं कोण ओळखत नव्हतं. आता भिंतच पडलेली आहे, भिंत काढल्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येक दगड उचलावा लागत होता. माणसं दगड रचण्यासाठी मिळत नव्हती, आता दगड काढण्यासाठी माणसं तहानभूक हडपून ओढायला लागले. हा कालखंड जवळजवळ 15 दिवसाचा आहे. काय 15 दिवसामध्ये त्या शरीराचं झालं असं. नामदेव पंढरपुरामध्ये 15 दिवस नव्हतेच आणि नामदेवांना धस्कन झालं, जागेतून झोपेतून जागे झाले आणि भगवंताचा स्वप्न दृष्टांत आठवला. नुकतेच कलंडलेले कीर्तन संपलेलं, डोळा लागलेला होता. पावसाचा कहर वाढला, भिंत कोसळली आणि चोखा तुझा गेला नामा. देव सांगायला धस्कन होऊन नामदेव उठून बसले. देवा हे काय? नाही नामा, चोखवाना आणलं पाहिजे, ही तुझी जबाबदारी. मजलदर पंढरपुरात आले. पंढरपुरातले काही वारकरी घेतले आणि वारकऱ्यांना घेऊन मंगळवेढ्याच्या दिशेनं नामदेव गेले. त्यामध्ये काही दिवस ओळखायचं कसं? बरेच दिवस झालेले होते. रक्तमांस एक झालेले होते, ते कुजत चाललेलं होतं. काही हाडं बाजूला झालेली होती. ओळखायचं कसं? प्रत्येक जण आपला माणूस ओळखण्यासाठी प्रयत्न करत होता, पण कोणच ओळखत नव्हतं. जे जे मिळेल ते त्याचा अंत्यविधी करावा, एवढाच भाग. नामदेवांना प्रश्न पडला. नामदेवाने देवालाच विचारलं, भगवंता तूच पुढचा उपदेश मला केला पाहिजे, मी चोखवाला ओळखू कसं? तुझ्या आदेशाने मी आलो. त्यावेळा भगवंतानं सांगितलं, नामा, ज्या अस्थींना हात लावशील आणि त्या अस्थीतून विठ्ठल ध्वनी येईल, ते माझ्या चोख्याच आहे. कारण विठ्ठल म्हणणारा चोखा हा जिवंतपणे विठ्ठल म्हणत होता. मृत्यूच्या वेळा सुद्धा त्याच्या तोंडातून विठ्ठलच होतं. म्हणून अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, हे भगवद्गीतेमध्ये सिद्धांत आहे. हा सिद्धांत नुसता प्रवचनात मांडायचा नाही, सांगायचा नाही, तर तो आचरणात यावा. किमान शेवटच्या क्षणाला देवाचं नाव जर आलं तर तो देवरूप होतो. आयुष्यभर परमार्थ करणारा देवरूप होईल याची शाश्वती नाही, कारण ते कर्म त्याच्या अंतःकरणामध्ये काय सांगेल सांगता येत नाही. स्वच्छ कर्म, शुद्ध मन आणि निखळ नामस्मरण, या 3 गोष्टी ज्या ठिकाणी असतात, शेवटी सुद्धा देवाचंच नाव येतं. चोखा क्षुद्र होता पण मन स्वच्छ होतं, पवित्र होतं, कर्म पवित्र होतं, नाम होतं, देवानंच सांगावं. आणि नामदेवाने प्रत्येक अस्थी उचलावी. अस्थी उचलल्यानंतर कानाला लावावी. कानाला लावल्यानंतर त्याच्यातून विठ्ठल ध्वनी येत नाही म्हटल्यानंतर पुन्हा त्या अस्थीला नमस्कार करावा आणि खाली ठेवावा. म्हणजे दुसऱ्याची अस्थी हातात आली म्हणून टाकून द्यावी असे नाही, त्याला नमस्कार केला, पुन्हा खाली ठेवा. काय संस्कृती आमची सांगते, लक्षात घ्या. एखादं प्रेत जरी समोर चाललं तरी उभा राहून आपण त्याला नमस्कार केला पाहिजे, कारण ते पार्थिव परत पाहायला तुम्हाला मिळत नसतं. एकदा त्या पार्थिवाची माती झाली किंवा राख झाली तर ते परत कधी मिळत नाही. म्हणून लोक त्याचं दर्शन घेतात. आजच्या पिढीला माझं एक आव्हान आहे त्यासाठी, कुणाचं पार्थिव तुम्हाला बघायला नाही मिळालं तरी चालेल, पण शेवटच्या क्षणी आपल्या आई वडिलांचं पार्थिव जरला बघणार नाही, तो या जगातला करंट असणार आहे. तुम्ही कुठल्याही देशात नोकरीला जा, कुठेही जगात फिरा, पण आई वडील सोडून गेल्यानंतर किमान आई वडिलांचं पार्थिव बघायला तू गावात. किंबहुना ही वेळच येऊ नये याच्यासाठी जग फिरताना आई वडिलांना घेऊन फिरा. ही वेळच येत नाही तुमच्यावर, लक्षात घ्या. ते प्रत्येक अस्थी उचलायची, कानाला लावायची, पुन्हा खाली ठेवायची, पुन्हा खाली ठेवायची. आणि ज्याच्यातून विठ्ठल ध्वनी येईल ती उचलायची नाही, एखाद्या कलशामध्ये घ्यायची. पुन्हा 1-2 ठिकाणी सर्वत्र नामदेव. पालखी रचली गेली, पालखीमध्ये अस्थि कलश ठेवला आणि भजन, दिंड्या, पताका घेऊन नामदेवांनी सहजपणे आपल्या सहचार्याला, आपल्या शिष्याला समाधी देण्यासाठी पंढरपुरी अस्थि आणल्या. आज भूवैकुंठामध्ये चोखोबाची समाधी जी आहे त्या ठिकाणी नामदेवाने स्वतः चोखोबाच्या अस्थि ठेवून समाधी बांधली. नामदेवांना आता आणखीन खिन्न वाटत होत. पुन्हा प्रवासासाठी जावं म्हणून नामदेवाने घरामध्ये विचारपूस केली. राजाईनं सांगितलं, आम्ही तुमच्या शब्दाबाहेर. गोविंद, विठोबा, नारायण, महादेव सगळ्यांनी सांगितलं, काही नाही बाबा, गेला तरी चालेल.
तुम्हाला ज्ञानोबा माऊलींनी जे सांगितलं ते तुम्ही करा, तुम्ही अजिबात पाठीमागची चिंता करू. सगळ्यांचं बळ घेतलं आणि नामदेवांनी पुन्हा पंजाब, नामदेव मजल दर मजल करत महाराष्ट्र सोडला. हा भूप्रदेश सोडत असताना पुढं जावं आणि पुढं जात असताना भगवंताचं नामस्मरण करत 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 पुढं जावं. आणि पुढं जात असताना एकच, भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत पोहोचवायची. पंजाब सारखा भाग आला, त्याला पंच अप असं म्हणतात. पंच अप, चतुद्री, विपाद, व्यास अशा 5 नद्या एकत्र आल्या म्हणून त्याला पंजाब म्हणतात. सुजलाम सुफलाम पूर्वीपासूनच. भक्तीचं सामर्थ्य वाढवण्यासाठी नामदेवांनी पंजाब प्रांत पादाक्रांत केला. पुढे जात होते. घुमान सारखं गाव आणि घुमान सारख्या अगदीचे छोट्याशा गावाच्या अवतीभोवती सर्वच लोक श्रद्धाळू भाविक आणि सगळ्यांच्या जवळ गेल्यानंतर लक्षात आलं, अरे हा भाग खऱ्या अर्थानं भक्तीने समृद्ध करण्यासाठी हीच साधन भूमी आहे. म्हणून वयाच्या 61व्या वर्षानंतर सुद्धा नामदेव घुमाणमध्ये पोहोचले. कुंडलिक वरदारे